आघाडीला असलेले अण्णाजी दृष्टीस पडताच संभाजीराजे ताडकन उठते झाले. त्यांच्या अंगावर लाह्याच लाह्या फुटल्या. कानशिले संतापत लालेलाल झाली. डोळ्यांच्या कडात रक्त उतरू लागले. कपाळावरची शीर थरथरत तट्ट फुलून उठली. विस्फुरल्या नाकपुड्यांखालचे ओठ थरथरले. मनात असूनही अनावर संतापाने त्यांना धड बोलवेना. अण्णाजी समोर आलेलेही त्यांना सोसवले नाही. सरकन वळून त्यांना पाठमोरे होत ते गर्जले, जा, पुन्हा यांना आमच्या समोरही आणू नका कधीच. आमच्या साऱ्या उमेदीवर यांनीच निखारे ठेवले आहेत. सिताप उचला यांना इथून आणि द्या फेकून कोठडीत. संतापाने अंगभर थरथर कापणाऱ्या संभाजीराजांकडे हंबीरराव बघतच राहिले. कधी काही वावगे समोरे आले की संतापाने थोरले धनीही बघितले होते त्यांनी, पण हा माटच वेगळा वाटला हंबीररावांना. धारकरी कैद्यांना घेऊन जायला निघाले. त्यात मोरोपंत आहेत याचे भान होताच संभाजीराजे म्हणाले, थांबा. कैद्यांसकट सर्वांच्या अंगावर ते ऐकताना काटा सरकला. संथ चालीने मोरोपंतांच्या समोर येऊन संभाजीराजे पडेल बोलले, तुम्ही सुद्धा आम्हाला दस्त करण्यासाठी यावं पंत? काय पारख केलीत आमची? सांगावा धाडला असता तर आपण होऊन आलो असतो बांधल्या हातांनी तुमच्या भेटीसाठी. सावलीसारखे आबासाहेबांच्या पाठीशी राहून कसली प्रधानकी निभावलीत ही त्यांच्या माघारी. खुद्द आम्ही दस्त झालो असतो तरी वाटलं नसतं एवढं दुःख दौलतीचे पेशवे जेरबंद झालेले समोर बघताना वाटतं आहे आम्हास. संतापापेक्षा खंतच संभाजीराजांच्या मनी दाटली. शरमेने अपार पश्चातापाने मोरोपंतांची घेरदार पगडी डुलली. दंडात काढण्यात चढल्या तेव्हाच मनाने संपलेले तो मानी पुरुष काही बोलेना. गैरवाका करणीचा पश्चाताप वाटण्यासाठी लागणारे जातिवंत मन त्यांच्याकडे अद्याप शाबूत होते. मन पिळवटणाऱ्या भावना त्यांच्या डोळ्यातून अश्रुरूपाने टपटपू लागल्या. ज्यांनी पायाच्या अंगठ्यानं मारलेली गाठ भल्यांना हातानंही कधी उकलायची नाही त्या या सुरनिसांच्या नादी कसे लागलात पंत? संभाजीराजे अण्णाजींच्या समोर आले. त्यांच्या स्थूल देहयष्टीवर नजरेचा पलिता फिरवीत कडाडले. गर्दन का उठत नाही वर सुरनीस अण्णाजी दत्तो तुमची? की खालमानेनं पायालगतच्या उभ्या राहिलेल्या भुईविरुद्धही कटाचे बेत रचता आहात? बोला, खूप जुने बरे मनी धरता तुम्ही. काय करणार होतात आम्हास जेरबंदीने रायगडी नेऊन? देणार होतात टकमकीवरून लोटून की तोफेच्या तोंडी? जाब द्या. राजबोलाचा कोरडा कडकडला. आता मरणाशिवाय दुसरे काहीच सामोरे येणार नाही याची खूणगाठ बांधलेले अण्णाजी अंतिम धैर्याने म्हणाले, तो आमचा अधिकार नाही. आम्ही स्वामींच्याच वारसांना मंचकारोहण केलं आहे. दौलतीच्या हिताच्या दृष्टीने ते योग्यच आहे असं या क्षणीही आमचं मत आहे. दस्त झालो तरी जे केलं त्याचा आम्हाला पश्चाताप वाटत नाही. प्रत्यक्ष स्वामी असते तर त्यांनीही हेच केलं असतं. खामोश. पश्चाताप वाटायलाही शरमणारं मन लागतं. तो तुमचा भाग नाही. आम्ही बाळराजांना का मंचकारोहण केलं ते विचारलं नाही. आबासाहेबांनी काय केलं असतं ते तुमच्या तोंडून ऐकण्याची बिलकुल इच्छा नाही आमची. आम्ही ते बरं उमगतो. त्यांनी काही लहानास दस्त केल्या थोरल्यांचा नजराना देऊ केला नसता तुमच्यासारखा. शरम कशी येत नाही तुम्हाला केल्या बेमुरवतीची. टोकदार शब्द अण्णाजींच्या काळजाला भिडले. गर्दन उठवून ते कडवटपणे म्हणाले, का वाटावी शरम आम्हाला? आम्ही काही चोरी बळजोरी केली नाही की दौलतीशी फितवा करण्यासाठी गनिमाच्या गोटात गेलो नाही. अण्णाजी. बैठकीवर बसलेले हंबीरराव उडत्या सुरुंगासारखे उसळले. अण्णाजींच्या समोर थरथरत तडकले. जबान सांभाळतेत का उतरून देऊ हातात?
फिसकारल्या कंगोली मिशांचे भयावह हंबीरराव बघून अण्णाजींची मान टाकली. मुळासकट नाळच उपटून काढल्यागत वाटलेल्या संभाजीराजांच्या मिटल्या डोळ्यांच्या कडा ओलावून आल्या होत्या. उभे राहणे असह्य झाल्याने ते तरातर सदर सोडून अंतपुराकडे गेलेही. घेऊन यासनी आण टाकाट कोठीत. अजूनही थरथरणारे हंबीरराव गरजले आणि त्यांनीही सदर सोडली. धारकरी कैद्यांना कोठीकडे घेऊन गेले. पन्हाळ्यावरचे वैशाखी ऊन तावतच चालले. पन्हाळ्याच्या दफ्तरखान्यातून मावळ्यांचे तांडे खुशीने आपापल्या गोटांकडे परतू लागले. प्रत्येकाला 2-2 महिन्यांचा पगार आगाऊ अदा करण्याची आज्ञा संभाजीराजांनी दिली होती. चिटणीसी बैठकीवर बसलेल्या परशुराम पंतांना युवराजांनी शृंगारपुरी पिलाजी मामांना द्यायच्या पत्राचा मजकूर सांगितला. मिळेल तो मावळा जमा करून रायगड तर्फेच्या खबरदारीस निघणे. वाटेत पूर्वील चौक्या उठवून सर्व किल्ल्यावर आपल्या चौक्या बसविणे. हंबीरराव, रावजी, महलोजी बाबा सारे सावधपणे ते ऐकत होते. आता पन्हाळा संभाजीराजांचे भक्कम बंदिस्त ठाणे झाले होते. आसपासचे सुभेदार, हवालदार पन्हाळा चढून राजा म्हणून संभाजीराजांना रोज पेश होऊन मुजरा देत होते. स्वामी टोपीकर आपल्या बक्षिसांची निकड लावून आहेत काय करावं. राजापुराहून आलेल्या रावजी पंडितांनी वखारवाल्या इंग्रजांची कुरकुर संभाजीराजांच्या कानी घातली. पूर्वी महाराजांनी राजापूरच्या वखारी लुटल्या होत्या. त्याची नुकसानी बक्षिसाच्या रूपात सुरतेला ठाम झालेल्या इंग्रजांना दिली जात होती. रावजी त्यांना कळवा, तूर्त आम्हास फुरसत नाही. सवडीनं पुरवील हिसाब पाहून निकाल देऊ. जी, तुम्ही फार मोलाची कामगिरी केली आहे रावजी. राजापुरापासून कारवार पावेतोची दिवाणी रसद तुम्ही तातडीनं पन्हाळ्याला पाठविली. तिचा मोठा आधार आहे आम्हाला. गोव्याच्या विजरईचा कै स्वामींच्या बाबत सांत्वनपर खलिता आला आहे. परशुराम पंतांनी खलिता वाचून दाखविला. पंत, त्यांना परतीच्या जाबात लिहा. दुर्दैवे करून आमच्या आबासाहेबांचा कैलासवास झाला आहे. आम्ही कुल एकत्यार आहोत. तुमचे पूर्वीप्रमाणे चालवू दो. तो खलिता रामजी नाईक ठाकूर त्यांच्या मार्फतीने फिरंगी दरबाराला पाठवून द्या. जी, चिटणीस गोव्यांच्या विजरई अंतोनियो पायस द सांदे याला खलिता रेखू लागले. मामासाहेब, रायगडची खबर आली आहे. संभाजीराजे शेजारी बसलेल्या हंबीररावांना म्हणाले. कसली बरं? गडावर येसाजी कंकांनी नायकवाडीच्या मदतीने आम्ही आसामी परस्पर दस्त केल्या आहेत. त्यात कान्होजी भांडवलकर, शहाजी भोसला आणि मोरोपंतांचे चिरंजीव निळोपंत आहेत. बेस केलं काकांनी, हंबीरराव समाधानाने म्हणाले. आता रायगडी कूच होण्यापूर्वी एक मनसुबा पुरा करावा म्हणतो आम्ही. संभाजीराजाने हसत हंबीररावांना गोंधळात टाकले. हुकूम व्हावा. जी, असल ती जोखीम पत्करू आम्ही. हंबीरराव चिरागत झाले. बघा तर खरं, म्हणत संभाजीराजांनी कारभाऱ्यांना नजर इशारा दिला. हाती सरपोस बंद तपके घेतलेले खिदमतगार एकामागून एक असे येऊन बैठकीलगत तपके ठेवून निघून गेले. त्यातील पुढे ठेवलेल्या सर्वात मोठ्या तपकावरचा सरपोस संभाजीराजांनी हटविला. त्या तपकाला हातस्पर्श देत ते कारभाऱ्यांना म्हणाले, द्या त्यांना. त्या तपकात जरी पगडी, शेला, तलवार असा साज होता. काय करतास हे? म्हणत हंबीरराव लगबगीने उठले. घ्या मामासाहेब, शक्य असतं तर चौदरवाजापासून पायथ्यापर्यंत लाल फरासी अंथरल्या असत्या आम्ही तुमच्या वाटेवर. संभाजीराजांनी त्यांना बोलूच दिले नाही. कारभाऱ्यांनी समोर धरलेल्या तपकाला हंबीरराव हात लावत म्हणाले,
ह्यो मनसुबा होता व्हय. संभाजीराजाने हात स्पर्श दिलेले दुसरे तबक कारभाऱ्याने म्हालोजी घोरपड्यांसमोर धरले. म्हालोजी बाबा, आजपासून पन्हाळ्याची सरनौबती तुमच्या अखत्यारीत देत आहोत आम्ही. विश्वास आहे तुम्ही ती संताजी बहिर्जींच्या मदतीने सांभाळाल.